आज आपण एका अतिशय खास सणाची खरी गोष्ट ऐकणार आहोत. नारळी पौर्णिमा, जी आपण नारळ अर्पण करून साजरी करतो. का का आपण समुद्रात नारळ सोडतो? ही गोष्ट आहे श्रद्धेची, विज्ञानाची आणि माणसाच्या समुद्राशी असलेल्या नात्याची. नमस्कार, माझे नाव शांभवी प्रभुणे आणि तुम्ही पाहत आहात कथा दर्पण. समुद्राशी असणारं आपलं नातं म्हणजे नक्की काय? प्राचीन काळात आपला देश म्हणजे कृषीप्रधान, पण त्याचबरोबर समुद्रावर जगणारे कोळी बांधव देखील आपल्या संस्कृतीचा भाग आहेत. तेव्हा ना रेडिओ होता ना वेदर ॲप, पण तरीही लोकांना माहिती होतं केव्हा हंगाम सुरू होणार आणि केव्हा समुद्र रागवणार. जुलै ऑगस्ट मध्ये सुरू होतो मासेमारीचा नव्हे तर समुद्राच्या मैत्रीचा हंगाम. त्या काळात समुद्र थोडा शांत होतो आणि कोळी बांधव पुन्हा मासेमारीला सुरुवात करतात. त्याचं स्वागत म्हणून समुद्र देवतेला नारळ अर्पण केला जातो. पण नारळच का? 3 डोळ्यांचा नारळ म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक. त्यातील पाणी म्हणजे जीवनाचं प्रतीक आणि त्यातील बाह्य आवरण म्हणजे संरक्षण. म्हणून नारळ हे पूर्ण फळ मानलं जातं. त्यामुळे ते सगळ्यात शुद्ध समर्पण असतं. कोळी बांधवांचं असलेलं श्रद्धास्थान म्हणजे समुद्र याला पूर्ण फळ अर्पण करतो आणि म्हणतो आमचं रक्षण कर. जसं बहीण भावाला राखी बांधते आणि म्हणते माझे रक्षण कर, तसंच कोळी बांधव समुद्राला म्हणतात तूच आमचा भाऊ आहेस, माझे रक्षण कर. हा सण म्हणजे निसर्गाचं आणि मानवाचं न तुटणारं नातं, एकमेकांवर अवलंबून असलेलं आणि आदरपूर्वक जोपासलेलं. तर आपण यातून काय शिकलो? आज आपल्याकडे सगळं काही आहे, बोट, मशीन, GPS, पण श्रद्धा, निसर्गाशी नातं आणि समुद्रासारख्या अथांग शक्तीचा मान राखणं हेच तर आपल्याला पूर्वज शिकवून गेले. नारळी पौर्णिमा म्हणजे एक स्मरण की समुद्रावर विश्वास ठेवा, त्याचा आदर करा आणि त्याला आपलंसं करा, म्हणजे तो आपल्याला जल, जीवन आणि समृद्ध आयुष्य देईल. ही एक सणाची गोष्ट नाही, एक संस्कृती आहे जी आजच्या मुलांनी समजून घ्यायला हवी. तर ही होती अनटोल्ड स्टोरी, नारळी पौर्णिमेची खरी गोष्ट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि हो, कथा दर्पणला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका अनोख्या पण विसरलेल्या आणि मनाला भिडणाऱ्या कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.